बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांनी त्यांच्या बंडाविषयी केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे। माझे बंड हे बंड नव्हते। यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही तो निर्णय घेतला होता। आता कुणी काय केलं असेल तर त्यावरही आपली कोणती तक्रार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडावरून त्यांच्यावर निशाणा साधला होता। त्यावर शरद पवार यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिलं। तसंच आपलं बंड हे बंड नव्हतं असा दावाही केला। ते म्हणाले की आमचं बंड हे बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घेतला होता। यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला। त्याविषयी कुणी तक्रार करण्याची गरज नाही। तसंच आज कुणी काही केलं असेल तर त्यावरही तक्रार करण्याची गरज नाही। पक्षाची निर्मिती कशी झाली, पक्षाचा संस्थापक कोण आहे हे सर्वांना ठाऊक आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही। शरद पवार यांनी यावेळी अजित पवारांच्या आता माझंच ऐका या विधानाचाही खरपूस समाचार घेतला। कुणी कुणाचं ऐकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली, यात मला आनंद आहे असं ते म्हणाले। गत 10-15 वर्षात बारामती आणि त्या भागात माझं लक्ष नव्हतं असं नाही, पण साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदांवर कुणी जावं, कुणी जबाबदारी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही। कुणाच्या कामात अडचण येईल अशी मी भूमिका घेतली नाही। परिसराचा नावलौकिक वाढेल याची काळजी घ्या असं शरद पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करून दाखवणार असल्याची भीमगर्जना केली आहे। ज्यांची माझ्यासोबत राहून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्यासोबत यावं, उगीच दोन्ही बाजूला राहू नये असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या तळ्यात मळ्यात करणाऱ्या नेत्यांना दिलाय। अजित पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा संकल्प व्यक्त केला। एका खासदारानं आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। या खासदारानं 1.5 वर्षापूर्वी मला भेटून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती। मी एक कलावंत आहे, राजकारणामुळे माझ्या सिनेमावर परिणाम होतोय। मी काढलेला शिवरायांवरील चित्रपटही चालला नाही, यामुळे एकंदरीत माझ्या प्रपंचावर आणि आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं असं अजित पवार म्हणाले। मुळात या खासदाराला मी उमेदवारी दिली, त्यानंतर त्याला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं। त्यांना खासगीत आमच्या पुढे बोलवा, आता त्यांचं चाललंय सगळं, पण मध्यंतरी त्यांचं मतदारसंघात अजिबात लक्ष नव्हतं। मी हे केव्हाच बोलणार नव्हतो, पण आता निवडणुका जवळ आल्यामुळं त्यांना मोठा उत्साह आलाय। त्यांच्या काही जमेच्या बाजू आहेत, पण तिथं दिलेला उमेदवार निवडून आणेल हे मी आजच तुम्हाला सांगतो असंही अजित पवार यावेळी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले। शरद पवार हे 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजप त्यांच्यासोबत सरकारमध्ये नव्हता। तसंच त्यावेळी शरद पवार यांच्यावर परिवारवादाचे लेबल नव्हते असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या टीकेवर पलटवार केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला होता। मी 60त वेगळे होण्याची भूमिका घेतली, काहींनी वयाच्या 38व्या वर्षीच घेतली होती, अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती। याच टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की वेगळी चूल मांडताना काँग्रेसमधील अनेक लोक त्यांच्यासोबत होते। पवार साहेबांनी 38व्या वर्षी जो निर्णय घेतला त्याबद्दल शालिनीताईंनी सविस्तर सांगितलं होतं। पवार साहेब राज्याचे सर्वात युवा मुख्यमंत्री झाले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना परिवारवादाचं लेबल लागलं नव्हतं। स्वतःच्या कर्तृत्वावर ते महाराष्ट्राचे सर्वात युवा मुख्यमंत्री झाले असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तसंच सुप्रिया सुळे म्हणाल्या की दादा म्हणाले होते की मोदी आणि शहा त्यांचं ऐकतात, असं असेल तर दादांनी जनतेचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडावे, सरसकट कर्जमाफी करून द्यावी, दूध, इथेनॉल, कांदा, मराठा आरक्षण हे विषय दिल्ली दरबारी मांडावेत। हे सर्व प्रश्न दादांच्या मार्गदर्शनामुळे मार्गी लागणार असतील तर दादांनाही राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना निवडणुकीत पाडण्याच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार मोठे नेते आहेत, मोठ्या नेत्यानं काहीतरी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यात येणं मला पटत नाही असं त्यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभव करण्याचा संकल्प केलाय। अमोल कोल्हे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना आपली बाजू स्पष्ट केली। ते म्हणाले की पक्ष एकजूट असताना सर्वांचं सहकार्य होतं, आता उगीच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही। आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं माझ्या तत्वात बसत नाही।
ही वस्तुस्थिती आहे. त्या दोघांनीही 100% प्रयत्न केले, हे मी नाकारण्याचं कारणच नाही. अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की अजितदादा मोठे नेते आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे, मी त्यांच्याविषयी बोलणं योग्य ठरणार नाही. मी ना राजकारणातला आहे, ना मला कोणती राजकीय पार्श्वभूमी, ना माझा कारखाना आहे, ना एखादी शिक्षण संस्था. उगीच एखाद्या मोठ्या नेत्यानं काहीतरी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये राहणं आपल्याला पटत नाही. मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात माझी जबाबदारी नेटानं पार पडेन, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी शिरूर मतदारसंघातील प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते मार्गी लावण्याचं काम माझं आहे, असंही अमोल कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले. प्रत्येक महिलेनं अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे, तसंच महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे, असं विधान मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलंय. रविवारी बुलढाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले की महिला या मोठा बदल घडवू शकतात. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केस कापायलाही जायचं असेल तर ते अमृता फडणवीस यांना विचारून जातात. त्याप्रमाणे महिलांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले पाहिजे. त्यामुळे मी तर म्हणेल की प्रत्येक महिलेनं अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानावं, असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना सल्ला देताना म्हटलंय. समाज घडण्यासाठी महिला या केंद्र असतात, त्यामुळे महिलांमध्ये बदल घडवण्याची मोठी क्षमता असते. महिलांच्या रक्तात बदल झाला तरच समाजात होणाऱ्या महिलांवरील अत्याचार, मुलगा मुलगी यांच्यातील भेदभाव आणि हुंडा यामध्ये मोठा बदल होऊ शकतो, असं खेडेकर यांनी म्हटलंय. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं पुनर्सर्वेक्षण केल्यानंतर अहवाल सकारात्मक आला आणि त्यामध्ये असं आढळून आलं की मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेला आहे आणि ओबीसीस पात्र आहे. तर राज्य सरकारनं त्यांच्या अधिकारातून ओबीसीतून आरक्षण द्यावं, अन्यथा EWS शिवाय मराठा समाजाला पर्याय नाही, असं मत देखील खेडेकर यांनी व्यक्त केलंय. लोकसभेच्या किमान 35 ते 40 जागा जिंकण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसंच कुबड्यावर चालणाऱ्या पक्षानं 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा, असा हल्लाबोलही त्यांनी भाजपवर केलाय. आज प्रसारमाध्यमांशी मुंबईत ते बोलत होते. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की भाजपच्या मिशन 45 बद्दल सांगू नका. भाजप हा जमिनीवरचा नव्हे तर हवेतील पक्ष आहे. जे पक्ष 2 कुबड्यांवर उभे आहेत त्यांनी 45 जागांची भाषा करणं हे हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला, मात्र आमच्या ताकदीबद्दल बोलायचं तर 40 पेक्षा जास्त जिंकण्याची आमची क्षमता आहे. सर्वे केला किंवा नाही केला तरी 40 पेक्षा अधिक जागा हे आमचं ध्येय नसून आमचा आत्मविश्वास आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्या होणाऱ्या बैठकीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, हुकुमशाही बळकट होईल असा कुठलाही निर्णय आंबेडकर घेणार नाही. लवकरच महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये बैठक होणार आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. राहुल गांधी यांच्या बैठकीत सुद्धा त्यांच्या संदर्भात विषय काढला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत सामावून घेण्यात विरोध नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक उद्या होणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. रामलल्लाची मालकी भाजपकडे असल्याप्रमाणे ते मत मागतात. रामलल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठं दान दिलं असेल तर शिवसेनेनं दिलाय. शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपये त्यावेळी दिले. त्या ठिकाणचा 7-12 हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावरती नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. लवकरच लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही हिंदू संस्कृतीचे सैनिक आहोत. सनातनमध्ये सर्व काही आई वडील आणि गुरूंच्या आज्ञेनुसार घडतं. आमचे आई वडील जिथे सांगतील तिथे लग्न करणार. बागेश्वर धामच्या दरबार हॉलमध्ये रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राम मंदिर उभारणी हा हिंदूंचा सर्वात मोठा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की 22 जानेवारी रोजी कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे पूजक प्रभू श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होतील. मी रसगुल्ला खाऊन खूप नाचणार. पंडित शास्त्री म्हणाले की माझ्याकडे काही पत्र आली आहेत, त्यातील काही निवडून मी वाचले तेव्हा त्यात विविध गोष्टी वाचायला मिळाल्या. एका पत्रामध्ये तुम्ही लग्नाची वरात नाही आणली तर मी आत्महत्या करेन अशी धमकी लिहिली होती. विविध प्रकारच्या भावनिक गोष्टी लिहिल्या होत्या. मी माझ्या टीमला याबद्दल सांगितलं आणि 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी करून असं कोणतंही कृत्य करू नका असं सांगितलं. अनेक प्रपंच वाढत असल्याचं पाहून मला वाटलं की संतांचा नाश करणं खूप स्वस्त आहे. त्यामुळे मी लवकरच लग्न करण्याचा संकल्प केला. मी लवकरच लग्न करणार आहे, मात्र त्यांनी तारखेचा उल्लेख केला नाही. राज्यात थंडीचा पारा चांगलाच घसरलाय. रविवारी धुळे येथील राज्यातील सर्वात नीचांकी 8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. आता डिसेंबर अखेर ते 2 जानेवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान पुन्हा नव्यानं पश्चिमी चक्रवात हा हिमालयावर धडकणार असल्यानं उत्तरेकडून येणारं वारं आणि थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात कोकण वगळता उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान घसरलंय, तर मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यात रविवारी थंडीचा कडाका जाणवत होता.
कमाल तापमान देखील सरासरी इतकं झाल्यानं दिवसाही वातावरणात थंडी जाणवत होती. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यातही थंडी वाढली आहे. शहरात थंड वारे वाहत असल्यानं पारा 29 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलाय. रविवारी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये 15 अंश तापमानाची नोंद झाली. मुंबईत पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवतीये. त्याशिवाय नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलंय. मुंबईत दिवसा उष्णता आणि रात्री गारठा असं वातावरण अनुभवायला मिळतंय. रविवारी मुंबईत 18.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. हे या हंगामातील नीचांकी तापमान आहे. तर पुढील 5 दिवस तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं चढ उतार होत राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यात मराठवाड्यातही पारा चांगलाच घसरलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातही थंडीचा जोर वाढलाय. पुणे जिल्ह्यातील पाषाण इथं 9.7 अंश किमान तापमानाची नोंद झाली. डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. मैदानी भागातून येणाऱ्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल झालाय.